तुम्ही आम्ही मस्त शांत झोपतोय ना रात्री, आणि मग सकाळी उठून आजकालचा ट्रेंड आहे हॅपी संकष्ट चतुर्थी, हॅपी गुरुवार, हॅपी मंगळवार, शनिवारी मारुतीचे फोटो, सोमवारी शंकराचे फोटो, प्रत्येक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाचे फोटो एकमेकांमध्ये पाठवतोय, मोबाईलचा वापर करतोय. सोशल मीडिया कशी वापरावी याचं ज्ञान नसताना सुद्धा लाखो लोक अँड्रॉइड घेऊन फिरत आहेत. अच्छे दिनों की ये सारे लक्षण आहे असंच म्हणावं लागेल. पण आपण इतक्या सुखा समाधानात संध्याकाळी कुठेतरी मस्तपैकी ऑर्केस्ट्रा, कॅराओकेची शहरातल्या सगळ्या हॉलमध्ये धूम, पैसे देऊन गाणी म्हणण्यासाठी उत्सुक असलेल्या कलाकारांच्या रांगा, हा सगळा मस्त माहोल का बरं आहे? कोणाच्या जीवावर आपण एवढी आईश करतोय? आपण यामध्ये मी पण आलो. कारण कोणतीही काळजी नाही, कुठूनही गोळी येणार नाही, कुठेही बॉम्बस्फोट होणार नाही. आपण आज मॉलच्या गर्दीमध्ये मस्त खरेदी करणार, हवं त्या हॉटेलमध्ये गर्दी करत बाहेरचं जेवण जेवणार. भलेही हॉटेलवाल्यांनी 30-50 रुपये डिश मागे भाव वाढलेले असू द्यात, तिथं देताना आपण कचरणार नाही, नको तिथं काटकसर करणार. हे सगळं आयुष्य जगणं कशामुळं सुरू आहे आपलं? कोणाच्या जीवावर सुरू आहे? कहाण्या सामान्य माणसांच्या मनापर्यंत कधीच पोहोचत नसतात. प्रत्येक गोष्ट तुम्हाला टी व्हीवर किंवा वर्तमानपत्रात वाचायलाच मिळेल याची शाश्वती नसते. कारण काही गोष्टी खूप गुप्तरित्या सुरू असतात देश सुरक्षेच्या दृष्टिकोनातून. त्याच्यामध्ये कित्येक संसार उद्ध्वस्त पण होत असतात. गुप्तहेराचं काम करत असताना स्वतःचा जीव पणाला लावणारे अनेक गुप्तहेर या देशासाठी मातीत मिसळून गेले. कुठल्या? पाकिस्तानच्या मातीत मिसळून गेले. कशासाठी? तुमच्या आमच्या सुरक्षेसाठी. तुम्हा आम्हास कुठल्याही अतिरेक्यांकडनं, कोणत्याही संघटनांकडनं कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये, तुमचा जीव वाचावा. तुम्ही हे जे काही आयुष्य जगताय मस्त मजेत, ते तसंच सुरू राहावं याच अपेक्षेने या देशाच्या संरक्षणाच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत जगणारी काही मंडळी असतात, जी पडद्याच्या पलीकडे असतात, ज्यांचं कर्तृत्व खूप गाजवलं तरीसुद्धा त्याचा गाजावाजा करता येत नाही अशा पोस्टवर काम करत असतात. मग ते रॉ खातं असो किंवा इंटेलिजन्सचा आपला भारत देशाचा विभाग असो. देश सुरक्षेसाठी जीवपणाला लावणारी एक अशी टीम गुप्तरित्या काम करत असते आणि म्हणूनच देश थोडा तरी सुरक्षित असतो. प्रत्येक वेळेस सीमेवरनं गोळीबार म्हणजेच देशाला धोका असं नाही आहे. ग्राउंड वर्कर्स, जम्मू अँड काश्मीर, POKच्या लगतचा सीमाचा भाग, बांगलादेशच्या सीमा, चीनच्या सीमा, इथून घुसखोरीची प्रचंड शक्यता सतत असते. आणि मग ती कॉमन पीपल नाही, अतिरेकी घुसवायचे, ज्यांना अतिशय उत्कृष्टरित्या प्रशिक्षित केलेलं असतं. म्हणजे कशा पद्धतीने फायरिंग करायचं, कशा पद्धतीने ग्राउंड वर्कर्सचा आधार घ्यायचा, ग्राउंड वर्कर्सची सेफ हाऊसेस कुठे कुठे आहेत. सेफ हाऊसेस ऐकलाय कधी शब्द? सेफ हाऊसेस म्हणजे त्या घरामध्ये गेल्यानंतर त्यांचे छुपे छुपे कमरे कुठं आहेत हे आपल्या इंटेलिजन्सला सुद्धा आत घुसल्यावर लवकर समजून येत नाही, अशी सेफ हाऊसेस.
अतिरेक्यांच्या फंडिंगमधून जगणारे काही हे ग्राउंड वर्कर्स जम्मू काश्मीरमध्ये आहेत. त्यांची संख्या जोपर्यंत पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत भारताचा धोका कधीही संपलेला नाही. तुम्ही आम्ही आज मस्त मस्तीत जगतो याचा अर्थ असा नाही आहे की देशावर कोणतंच संकट नाही आहे. संकट सतत घोंघावत असतात. एक उदाहरणादाखल जम्मू काश्मीरमध्ये कसा चालतो अतिरेक्यांचा खेळ. आपल्या इंटेलिजन्स ब्युरो आणि सगळ्या भारताच्या गुप्तचर यंत्रणा या इलेक्ट्रॉनिकली, म्हणजेच एखादा अतिरेकी जर कुठल्या मोबाईलवरून कोणाशी काही वायरलेस तंत्रज्ञान वापरूनसुद्धा संभाषण करत असेल तर त्याचीसुद्धा निगराणी सुरू असते 24 तास, अहोरात्र डोळ्यात तेल घालून. कोणताही डिव्हाइस वापरू दे, आपल्याकडं अशी टेक्नॉलॉजी आहे की सीमेपलीकडून आपल्या भारताच्या सीमेत जर कोणताही डिव्हाइस वापरून कम्युनिकेशन कोणाचं होत असेल तर ते पकडता येतं. अशा यंत्रणा आपल्याकडं कार्यरत असतात आणि त्या ठिकाणी माणूस माझी 8 तासाचीच ड्युटी आहे असं म्हणून पाट्या टाकण्याची कामं करत नसतो. त्याने वाहून घेतलेलं असतं या देशासाठी, या देशातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी. का? तर तो फक्त भारतीय आहे आणि म्हणून त्याचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे. एवढी एकच प्रतिज्ञा घेत स्वतःचं रक्त सांडायला तयार असलेली ही मंडळी आणि त्यांच्यामुळंच तुम्ही आम्ही मोकळा श्वास घेतोय. त्यांच्याविषयी थोडी तरी जाणीव सतत मनात ठेवावी याच अपेक्षा. या जम्मू काश्मीरमध्ये असे कोण डिव्हाइस कोणते वापरून फॉरेनमधून, पाकिस्तानमधून, चायनामधून कोणाशी कोणाचं संभाषण होतं आहे आणि त्या संभाषणामध्ये कुठला काही संशयी दर्प आहे का याच्यावरती निगराणी ठेवणारं एक गुप्तचर खातं नक्की असतं. याच खात्याला जम्मू काश्मीरमध्ये कोणीतरी कुठल्याही प्रकारचा डिव्हाइस न वापरता या अतिरेक्यांचा कोणीतरी हँडलर आहे आणि तो अतिशय व्यवस्थितरित्या आपल्या कोणत्याही गुप्तचर यंत्रणांना, CBIला कोणत्याही प्रकारे संशय येणार नाही अशा पद्धतीने सगळं काही हँडल करतो आहे. त्याच्या कारवाया गुप्तरित्या सुरूच आहेत असा काहीतरी वास जम्मू काश्मीरमध्ये येऊ लागला. आता हे शोधायचं कसं म्हणून गुप्तचर यंत्रणा कामाला लागल्या आणि मग ठराविक विभागांमध्ये काही माणसं नेमली गेली. ती काही रॉची, काही CBIची. काही अतिरेक्यांचे ठराविक पॅटर्न्स असतात. कशा पद्धतीने त्यांचं कामकाज चालतं त्या पॅटर्न्सवरती काम करणं सुरू झालं. एक संशयित व्यक्तींवरती नजर ठेवणं सुरू झालं आणि अशातच एक दिवस रॉच्या एका अधिकाऱ्याला एक संशय बळावला की एका ठराविक घरातून एक व्यक्ती दुधाचे कॅन घेऊन बाहेर पडतो. गवळी, दुधाचं रतीब घालायचं आहे. दिवस उजाडायच्या आत प्रत्येक घरात रतीब टाकलं गेलं पाहिजे. सकाळची वेळ, प्रत्येकाला सकाळचा गरम चहा मिळाला पाहिजे म्हणून दूधवाले भैया सकाळी 4 वाजताच कामाला लागतात. आम्हा सगळ्यांना माहिती आहे. आता आजकाल पिशव्यांचा जमाना आहे, पण या जम्मू काश्मीर या एरियामध्ये कॅन घेऊन बाहेर पडणारा एक व्यक्ती हा रॉच्या नजरेत भरला आणि मग सुरू झाला त्याचा पिछा. मग काही CBIची माणसं, काही रॉची माणसं, त्याला समजणार पण नाही अशा वेशात सकाळी त्याच्या पाळतीवर हा ठराविक 8 ते 10 घरांमध्येच फक्त दूध घालायचा आणि तिथून संशय हा बळावत गेला. फक्त 8 ते 10 घरात दूध घातल्यानंतर याच्या कुटुंबाची उपजीविका कशी चालू शकते हा संशय. मग हा नक्की दूधवालाच आहे का हा दुसरा संशय. आणि मग मार्ग सापडत गेला. ज्या 8-10 घरामध्ये तो दूध घालत होता त्या घरांची गुप्त चौकशी सुरू झाली. तेव्हा असं आढळलं प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहत आहेत. प्रत्येक घराचे वेगवेगळे व्यवसाय आहेत. प्रत्येक घराची काहीतरी एक वेगळी ओळख आहे. हे समजल्यानंतर त्या 8 ते 10 घरातल्या व्यक्तींवरती पाळत ठेवणं सुरू झालं आणि तेव्हा कळलं की या दूधवाल्याकडं दुधाच्या कॅन नसून त्या कॅन तर फक्त देखावा होता आणि त्या कॅनमध्ये वेगवेगळंच काही असायचं.
म्हणजे विदाउट युझिंग एनी मोबाईल और विदाउट युझिंग एनी कम्युनिकेशन डिव्हाइस विच इज अवेलेबल नाव डेज, हे हँडलर्स अशा पद्धतीने एकमेकांच्या संपर्कात मेसेज देणं, ड्रग्सच्या पुड्या सप्लाय करणं, हत्यारं सप्लाय करणं, हे अशा गोष्टी सुरू होत्या. आणि मग ठरवलं एकदा की या 8 ते 10 घरांमध्येच ही घरंच फक्त सेफ हाऊसेस कॅटेगरीमध्ये असणार आहेत. म्हणजेच इथं लपून छपून अतिरेकी येऊन राहत असणार आहेत. म्हणजेच हे ग्राउंड वर्कर्स या अतिरेक्यांचे मदतनीस आहेत. अशा कन्क्लुजनला ही सगळी गुप्त मंडळी पोहोचली. आणि मग देशासाठी रक्त सांडण्यासाठी तयार असलेल्यांनी ह्या गवळ्याला फक्त बाजूला ठेवलं आणि 8 ते 10 घरं नेस्तनाबूत करायची ठरवली. एकेका घरात प्रवेश केल्यावर अगदी तुम्हाला धक्का बसेल अशी परिस्थिती. समोर तुमचं प्रतिबिंब दिसतंय, समोर मोठा आरसा लागला भिंतीवर, परंतु तुम्हाला तुमचं प्रतिबिंब दिसतंय, पण तुम्ही कोणत्या हत्यारासह त्या खोलीत आला आहात हे आरशाच्या पलीकडं बसलेल्या अतिरेक्याला समजतंय. आणि त्या आरशाच्या मध्येच फायरिंग करण्यासारखा एक न कळणारा चौकोन, आणि त्या चौकोनातनं धुवाधार तुमच्यावर गोळीबार होऊ शकतो. एका क्षणात तुमचं जीवन संपू शकतं. दॅट इज कॉल्ड सेफ हाऊस. अशी अनेक प्रकारे गुप्त दरवाजे, गुप्त खंदक असलेली घरं, बाहेरून घर वाटणार आणि आतमध्ये वेगळाच कारभार, अशीच पहिल्यांदा 8 ते 10 घरं नेस्तनाबूत केली गेली. आणि नंतर मग त्या गवळ्याला समजलं की आता आपल्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. आणि मग त्या गवळ्यालासुद्धा अटक. देशाच्या सुरक्षेला खिंडार पाडण्याचे अनेक प्लॅन्स उद्ध्वस्त. ही मंडळी अशी रात्रंदिवस कार्यरत आहेत. मित्रांनो, आपल्या या तिरंग्यासाठी, आपल्या या भारताच्या मातीसाठी केव्हाही स्वतःचं जीवन संपवण्यास उदारपणे त्या सीमेवरती म्हणा किंवा या तिरंग्याच्या हिफाजतसाठी म्हणा, अशा गुप्त प्रकारे सुद्धा देशाची सुरक्षा अभेद्य राहावी यासाठी तळमळणाऱ्या, तडफडणाऱ्या या प्रत्येक अधिकाऱ्याला कवी ब्रावीज यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट. जय हिंद, जय भारत.